नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये 100% आपण करावा सल्फरचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करायला पाहिजे सल्फरचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये सध्या सल्फरचा वापर का करावा, सोयाबीनच्या पिकामध्ये सल्फरचा वापर किती करावा आणि सोयाबीनच्या पिकाला सध्या सल्फर दिलं तर याचा काय फायदा होणार हे बघून घेऊया। कारण मागच्या 4-5 दिवसांमध्ये आपल्याकडे जो पाऊस पडत आहे, या पावसामुळे आणखीन वापसा झाली नाही आणि यामुळे कुठं कुठं पीक पिवळं पडायला लागले। तर या अडचणीपासून स्वतःच्या असणाऱ्या पिकाची सुटका करून घेण्यासाठी आपण सर्वांनी 100% करायला पाहिजे सल्फरचा वापर। मग सल्फर बद्दल असणारी लेटेस्ट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपणास आवडला तर नक्की लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा सल्फरचा वापर। कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे पाऊस जास्त झालेला आहे, यामुळे आपल्याकडे ज्या जमिनी आहेत त्यांची वापसा झाली नाही। सततच्या पावसामुळे आपल्या सोयाबीनच्या मुळ्या या ठिकाणी नासण्याची भीती आहे किंवा त्यांच्यावरती बुरशीचा अटॅक येऊ शकतो। कुठे कुठे तर सोयाबीनचं पीक पिवळं पडायला लागले। अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी सल्फरचा वापर केला तर या अडचणीतून आपल्या पिकाची 100% आपण सुटका करू शकतो। बघा मित्रांनो, सततच्या पावसामुळे काय झाले की जमिनीमध्ये पाणी साचले, कुठे जमिनीत ओले, त्यामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या मुळ्यांना ऑक्सिजन सप्लाय होत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सल्फरचा पुरवठा हवेच्या माध्यमातून केला तर या ठिकाणी ही अडचण दूर होऊ शकते। जर आपण 15 लिटरच्या पंपाला या ठिकाणी 20 ते 25 ग्रॅम चिलेटेड या ठिकाणी सल्फर घेतलं आणि याचा स्प्रे या ठिकाणी केला तर सोयाबीनच्या पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य मिळतात आणि त्यामुळे सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी मुळ्या नासण्याची भीती संपते आणि पिवळं पीक सुद्धा हिरवं व्हायला सुरू होऊन जाते। मग अशा परिस्थितीमध्ये फक्त सल्फरचा वापर करावा का, तर माझं मत आहे आपण काय करा, सल्फर एक घ्या आणि सल्फर सोबत जर आपण या ठिकाणी 126100 हे विद्राव्य खत 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम मिसळून जर फवारलं आणि सोबत जर आपण या ठिकाणी एक टॉनिक दिलं तर याच्या माध्यमातून आपल्याला 100% सांगतो की असा रिझल्ट जबरदस्त मिळतो की ज्यामुळे मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात। पण जो पाऊस पडलाय आणि भविष्यात जो पाऊस पडण्याची शक्यता आहे, यामुळे आपल्या पिकांच्या मुळ्यांना अडचण येऊ शकते। ही अडचण आत्ताच दूर करण्यासाठी आपण 100% सोयाबीनच्या पिकाला सल्फर द्यायला पाहिजे, बस एवढीच विनंती। तर ही संपूर्ण माहिती कशी वाटली आपणास कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.